स्तोत्रसंहिता याचा 121 अध्याय 7 वचन. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे काय सांगत आहे की परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल. यस, आमेन आमेन आमेन. कारण आपल्यावरती येणारं प्रत्येक संकट हे परमेश्वर अगोदरच जाणून आहे प्रियांनो. म्हणून तो काय करतो की त्या सर्व संकटापासून आपले रक्षण करतो. हो, बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये असे घटना येतात किंवा असे क्षण येतात की तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे मी थोडक्यात बचावली किंवा मी बचावल्या गेलो. पण तिथे फक्त आणि फक्त परमेश्वर यहोवाची योजना असते. कारण त्याचं वचन सांगत आहे आपल्याला की तो सर्व अनिष्टापासून आपले रक्षण करणार आहे. होय, कारण आपल्यावरती कुठलंही संकट येऊ द्या, आपण जर परमेश्वराच्या सानिध्यात येशू मसीहाच्या भयामध्ये आणि वचनामध्ये प्रार्थनेमध्ये जर निरंतर असू ना प्रियानो, तर परमेश्वर आपल्याला सर्व संकटापासून आपले तो रक्षण करणार आहे आणि तुझ्या जीवाचे रक्षण करेल. यस, आमेन आमेन. परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करणार आहे प्रियानो. पण आपणच मनुष्य असे आहोत की काही कारणास्तव आपण काय करतो, परमेश्वरापासून दूर जातो. आपण या जगिक जीवनामध्ये आपल्या अडचणी, आपले संकट, आपल्या परेशानी यातच गुरफटून जातो. आपण प्रार्थनेत कमी पडतो प्रियानो. कदाचित आपण जगिक जीवनामध्ये काही अनावश्यक सुद्धा गोष्टी परमेश्वराकडे प्रार्थनेमध्ये मागतो आणि जेव्हा ते आपल्याला मिळत नाही तेव्हा आपण अजूनच आपली काय होते, चिडचिड होते किंवा आपण अजून परमेश्वरापासून दूर जातो. तर परमेश्वर हा आपल्याला आईच्या उदरात रचण्याआधीपासून जाणणारा बाप आहे. तर त्याच्यापासून आपलं काहीही लपू नये प्रियानो. त्याने आपल्या डोक्यावरचे केससुद्धा मोजलेले आहेत. तर किती अद्भुत हे वचन आहे की परमेश्वर आपल्या जीवाचे रक्षण करणार आहे. होय, तर आपण काय केलं पाहिजे, आपलं पूर्ण प्राणशक्ती, आत्मा आणि हृदयानं आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वराच्या भयात राहणं महत्त्वाचं आहे. परमेश्वराच्या आज्ञांचं पालनसुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपण असं करू तर परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देण्यास तो तयार बसलेला आहे प्रियांनो. परमेश्वर वाट पाहतो. हो, जेव्हा आपण ठराविक एखादं प्रार्थनेचं टाईम असतो, ते आराधनेची वेळ आपण जेव्हा निश्चित करतो ना, तर तेव्हा परमेश्वर खरंच आपली वाट पाहतो प्रियांनो. त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती असते म्हणजे असतेच. कारण देवाला सुद्धा आवडतं की त्यांची लेकरांनी त्यांच्या जवळ यावं. जसं आपण आपली जगिक पिता माता असून आपण अपेक्षा करतो ना की आपल्या लेकरांनी आपल्याकडे यावं, आपले लाड करून घ्यावेत, आपल्याला लाड करावं, तसंच परमेश्वराची इच्छा आहे की माझ्या लेकरांनी माझ्याकडे यावं. हो माझ्या बहीण भावांना, आपण ह्या वचनाला खूप गहनतेने रिसीव केलं पाहिजे. कारण ह्या वचनात, हे वचन दिसायला छोटंसं आहे पण याच्यात खूप गूढ असे रहस्य आहेत. कारण सर्व अनिष्टापासून म्हणजे पहा तुम्ही, उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला कित्येक संकट येऊ शकतात ना, कित्येक अडचणी येऊ शकतात. पण त्या सर्वात ना आपल्याला यहोवा पिता हा आपले रक्षण करणार आहे. तसंच आपल्या प्राणांची सुद्धा तो रक्षा करणार आहे. कोणीच आपल्याला हे आश्वासन किंवा हे सोबत असण्याची खात्री देऊ शकत नाही माझ्या प्रियांनो. पण परमेश्वर आपल्याला देऊ पाहत आहे. तर आपण घेतलं पाहिजे आणि परमेश्वराच्या भयभक्तीमध्ये आपण वाढलं पाहिजे. तर या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया छोटीशी प्रार्थना करून. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राज्या. व परमेश्वर, या सुंदर दिवसासाठी, या वेळेसाठी, ह्या वचनासाठी तुला मी कोटी 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 धन्यवाद देते माझ्या राजा. होय बापा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या परमेश्वरा की तू सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण करणार आहेस. होय माझ्या राजा, आणि आमच्या प्राणांचे सुद्धा तू रक्षण करणार आहेस माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. जे कोणी आज माझे बहीण भाऊ परमेश्वरा त्रासात असतील, परेशानीमध्ये असतील, संकटात असतील माझ्या परमेश्वरा, त्यांना त्याच्यातनं तू बाहेर काढण्यास सहाय्यता आणि मदत कर. जसे ह्या वचनाद्वारे मी आशीर्वादित झाली आहे, तसंच ह्या वचनाद्वारे माझा यूट्यूबचा पूर्ण परिवार हा आशीर्वादित होऊ दे माझ्या राजा. त्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचव माझ्या परमेश्वरा. त्यांना हे तू धीर, विसावा, शांती दे माझ्या राजा, की त्यांना भिण्याची आवश्यकता नाही. ह्या वचनाद्वारे तू त्यांना शेशी बोल माझ्या परमेश्वरा. हो बापा, कारण तू महान असा परमेश्वर आहेस, त्यामुळे तू या वचनाद्वारे त्यांच्याशी बोल माझ्या राजा. हो परमेश्वरा, कित्येक असे लोक आहेत माझ्या राजा की त्यांच्यापर्यंत अजून तुझं वचन गेलं नाही माझ्या परमेश्वरा. त्या सर्वांपर्यंत तुझं वचन पोहोचण्यास सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा.
हो दे बाप्पा, परत एक वार मागते बाप्पा, तू ही वेळ दिलीस, संधी दिलीस आणि हे जीवन दिलंस माझ्या राजा, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणा का पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.